नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा आपला हा आज मी तुम्हाला इथे ॲडव्हान्स क्लास दाखवणार आहे. आता सिल्क थ्रेड वर्क आपलं चालू आहेत, परंतु ॲडव्हान्स क्लासमध्ये आपलं बघा मॅट राहिलं होतं. जरदोशीचं जे मॅट आहे ना ते राहिलं होतं शिकवण्याचं. तर आज मी तुम्हाला जरदोशीचं मॅट शिकवणार आहे. तर हे कुठे यूज करतात अगोदर ते सांगते, ठीक आहे. आता हे जे यूज करतात तर हे आपण एखादी कुहिरी भरण्यासाठी यूज करू शकतो, एखादं पान फिल करण्यासाठी आपण हे यूज करू शकतो, किंवा मग बघा आपण जेव्हा 5D 3D पिकॉक बनवतो तेव्हा त्यांचे जे पोटाचा भाग असतो, ठीक आहे, तो पोटाचा भाग पण आपण या मॅटने बनवू शकतो. म्हणजे कसं ना त्यांच्या जे पोटावरती जे खवलं असतात बघा, तर ते दिसून येतात. अशा प्रकारे हे जेव्हा आपण मॅट बनवतो ना जरदोशीचं तेव्हा ते खूप सुंदर असं दिसतं. तर त्यामुळे आज मी तुम्हाला इथे मॅट शिकवणार आहे. तर खूप दिवसापासून मला बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की मॅट शिकवा, परंतु बघा आता बरंच म्हणजे आपलं चालूच आहे वर्क. तर म्हटलं तर चला आपण आज मॅटच दाखवूयात कशा प्रकारे बनवायचे आहे ते. तर इथे 2 जरदोशीही वापरू शकता किंवा मग एकच वापरायची असेल तर एकच वापरू शकता. आता मी तुम्हाला याच जरदोशीचं मॅट दाखवणार आहे आणि तुम्ही कुठलीही जरदोशी घेऊ शकता मॅट बनवण्यासाठी. ही अशी जरी घेतली तरीही चालेल, ठीक आहे. तर मॅट बनवायला हा साधा धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि ही साधी हातशिलाईची सुई घ्यायची आहे. हिने आपल्याला मॅट बनवायची आहे. आता अरीवर्कच्या सुईने पण आपण मॅट बनवू शकतो, ठीक आहे. परंतु काय ना आपल्याला प्रत्येक जी मॅट बनवतो तर प्रत्येक याला आपल्याला गाठ द्यायची असते अरीवर्कच्या सुईने, आणि ते एवढं व्यवस्थित असं जमत नाही. त्याच्यामुळे इथे हातशिलाईचा हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे. हातशिलाईने अतिशय सुंदर अशी इथे मॅट बनवता येते, ठीक आहे. तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूया. त्या अगोदर जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे मी हे व्हिडिओ जेव्हा अपलोड करते तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु ज्या कोणी नवीन असेल तर त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक अरीवर्कचे क्लासेस झालेले आहे आणि आत्ता आपले हे ॲडव्हान्स क्लास चालू आहेत. ॲडव्हान्स क्लास आणि बेसिक क्लासचे सेपरेट प्लेलिस्ट आहे. आता एका ताईची मला कमेंट होती की तुम्ही ज्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत त्या डिलीट झाल्या. तर ताई असं शक्य नाही, डिलीट होणार नाही. प्लेलिस्ट सगळ्यात तशाच आहे. तुम्ही जर चॅनलवरती गेला आणि प्लेलिस्टमध्ये गेला तुम्हाला एकाखाली एक सगळ्या प्लेलिस्ट दिसून जातील. आता तुमच्या मोबाईलमधनं जर डिलीट झाली असेल तर ते नाही सांगू शकत, परंतु तुम्ही जर चॅनलवरती गेला तर तुम्हाला नक्की प्लेलिस्ट तिथे मिळून जाईल, ठीक आहे. तर असं प्लेलिस्ट डिलीट होत नाही. मी जेव्हा डिलीट करेल ना तेव्हाच ते डिलीट होणार, त्याशिवाय डिलीट होणार नाही. आणि मी अजूनही एकही प्लेलिस्ट डिलीट केलेली नाही. मी तुमचा मेसेज तुमची कमेंट वाचल्यानंतर मी चेक केलं, सगळ्या प्लेलिस्ट जशाच्या तशा आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन हे सगळे व्हिडिओ बघू शकता. आता बघा आपलं इथे सिल्क थ्रेड वर्क पण चालू आहे. बघा आता इथे मी तुम्हाला चेन स्टिच शिकवली होती, त्यानंतर झिगझॅग चेन स्टिचची ते पान बनवायला शिकवले, इकडे पण पानाचे आकार कसे द्यायचे ना ते शिकवले. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं सिल्क थ्रेडचं वर्क शिकवणार आहे. परंतु आपलं हे मॅटचं खूप दिवसाचं राहिलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता मॅटच आपण घेऊयात. तर चला मग आता मी हे बघा आता इथे आपले हे जरदोशी घ्यायचे आहे आपल्याला. आता जरदोशी ना अशा प्रकारे असते की खूप गुतामत असते त्याची. तर हे असे तुकडे, हे बघा जे छोटे छोटे तुकडे आहेत ना ते अगोदर हे करून टाकायचे. आता हे कट कसे करायचे बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कट करताना असे 2 ते 3 लाईनी सोबत घ्यायच्या. बघा अशा प्रकारे 2 ते 3 लाईनी सोबत घ्यायच्या आणि आपल्याला हवे त्या आकारामध्ये, हवे त्या साईजमध्ये आपण हे कट करायचं. 2 घेऊ शकतो किंवा अशा प्रकारे 3ही जोडून घेऊ शकतो, म्हणजे आपल्या पटपट तुकडे कट होतात, जास्त वेळ आपल्याला लागत नाही. आणि जेवढे आपल्याला तुकडे हवे आहेत तेवढेच कट करून घ्या, जास्त कट करू नका. जास्त जर कट केले तर ते उगाचच इकडे तिकडे पडतात आणि वायाला जातात. त्यामुळे हवे तेवढेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आता साधारणतः 1/2 इंच एवढे मी इथे तुकडे कट करून घेत आहे. बघा आता इथे मी 3 लाईनी घेतल्या आणि 3 लाईनीचे 1/2 इंच अंतरावरती हे तुकडे कट करून घेत आहे.
आता आपल्याला तुकडे जेवढे हवे आहेत ना तेवढेच कट करायचे आहे, जास्तीचे कट करून घ्यायचे नाही आहेत. अशा प्रकारे बघा, आता मी एवढेच कट केलेत. लागल्यास परत कट करता येतील. आता हे झाले छोटे. ठीक आहे, आता आपल्याला अजून मोठे मोठे पण तुकडे हवे आहे, मोठे पण आपल्याला कट करायचे आहे. आता एवढे काय आपल्याला पुरणार नाही आहे, परंतु आपण नंतर करूयात. आता बघा, आता थोडेसे मोठी साईजमध्ये पण आपल्याला कट करायचे आहेत, कारण ते आपल्याला आडवे लावायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आता सुईमध्ये जेवढे बसतील, जास्त काही मोठे नाही आहे, अगदी नॉर्मल, जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही, असे आपल्याला हे तुकडे कट करून घ्यायचे आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण इंचाचे हे तुकडे आपल्याला कट करायचे आहे. आता आपल्याला इथे आकार आखून घ्यायचा आहे. आपल्याला जो आकार बनवायचा आहे ना तो इथे आखून घ्यायचा आहे अगोदर. आता हे पण तुकडे मी साईडला घेतले. तर हे बघा, आता तुम्ही कुठलाही आकार बनवू शकता, हवा तो आकार तुम्ही इथे बनवू शकता. आता मी इथे जो शंखाचा आकार असतो ना तो बनवून घेते, थोडासा वेगळा येईल असं. थोडासा चुकला आहे तो, ठीक आहे, दुरुस्त करून घेते मी. हे बघा, अशा प्रकारे. आता याला मी इथे बनवणार आहे मॅट. आता मॅट बनवण्यासाठी मी इथे हा धागा घेतलेला आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जो धागा घ्यायचा आहे तो घेऊ शकता. आता हा मी तुम्हाला थोडासा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घेतला आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल यासाठी असा कलर घेतला आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला बघा, आता इथे असा आडवा लावायचा आहे, दिसते तुम्हाला? ओके, हे बघा, आता असा आडवा लावायचा आहे. ठीक आहे, कारण आपण हा शंखासारखा आकार काढून घेतलेला आहे, त्याच्यामुळे अगोदर आपल्याला इथे असं उभा एक लावून घ्यायचं आहे. आपण अगोदर आहे ना, हे बघा, मी तुम्हाला लाईन करून दाखवते. हे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला असे हे आडवे लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अगोदर आपण लावून घेणार आहोत. आता वरती जो आहे ना सगळ्यात छोटासा लागणार आहे तुकडा. हे बघा, इथनं सुई वरती काढली आणि अगदी छोटा तुकडा इथे आपल्याला लागणार आहे. काय झालं ना, गाठ छोटी बसली त्याच्यामुळे ते निसटून आलंय वरती. तर आता मी जाड गाठ केली आणि अशा प्रकारे इथे हा तुकडा लावून घेतला. आता हे बघा, इथे असं आपल्याला एक छोटासा तुकडा टाकून घ्यायचा आहे, इथे बसेल एवढाच. आणि इकडच्या बाजूने हा आपल्याला स्टिच करायचा आहे, म्हणजे खाली जाऊन द्यायची सुई. अशा पद्धतीने. ठीक आहे, आता परत आता दुसरा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा, इकडनं सुई बाहेर काढते. ठीक आहे, आता थोडंसं याच्यामध्ये अंतर पण ठेवायचं आहे, जास्त असं जवळ पण नाही घ्यायचं, थोडासा अंतर, म्हणजे आपल्याला उभे जे तुकडे लावायचे ना ते पण इथे बसायला हवेत. आता मी या लाईनी खेचल्यात, हे तुम्हाला दाखवण्यासाठी खेचून घेतल्या होत्या, परंतु हे काय आपलं माप नाही आहे. आता इथे अगदी याच्यापेक्षा थोडासा मोठा तुकडा घ्यायचा आहे. हे बघा, हा तुकडा घेतला आहे मी, थोडासा मोठा घेतला पहिल्या तुकड्यापेक्षा. आणि इकडच्या बाजूने आपल्याला सुई खाली घालून हा पण तुकडा इथे फिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता, अशा पद्धतीने. आता सेम अंतरावरती आपल्याला परत तिसरा तुकडा पण लावून घ्यायचा आहे. सुई वरती काढली. आता याच्यापेक्षा पण थोडासा मोठा तुकडा इथे बसेल एवढा तुकडा घ्यायचा आहे. आता आपण असं पण चेक करून घेऊ शकतो, हा तुकडा बसतोय की हो बसतोय. तर मी हा तुकडा इथे लावणार आहे. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूने आपल्याला हे खाली सुई घालून स्टिच करून घ्यायचं आहे. ओके, सेम तीच पद्धत वापरायची आहे.
आता मी हे असे तुकडे लावून घेते बघा. आता जसं जसं आपले हा जो भाग वाढत जाईल ना तसं जसं आपल्याला तुकड्याचा पण आकार वाढवायचा आहे. आता इथे पण हा मोठा तुकडा बसणार आहे आणि खाली परत जसं जसं छोटा होत जाईल ना तसे तसे आपल्याला परत छोटे छोटे तुकडे लावून घ्यायचे आहे. आता मी हे राहिलेले तुकडे लावून घेते आणि नंतर पुढची जी प्रोसेस आहे ना तुम्हाला पुढे दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे पूर्ण या लाईनी लावून घेतलेल्या आहेत. आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आता या पूर्ण आडव्या लावून झाल्यानंतर बघा हा जो टोक आहे ना, हे बघा हा जो टोक आहे ना या टोकावरनं सुई बाहेर काढायची. टोकावरनं बाहेर काढायची म्हणजे ही वरची जी लाईन आहे ना याच्या बरोबर मध्यापासून वरती सुई आपल्याला काढायची आहे. आता वरती काढल्यानंतर बघा एक तुकडा घ्यायचा. आपण जे छोटे छोटे तुकडे केलेत ना त्यातील एक तुकडा घ्यायचा आणि तो इथे अशा प्रकारे आता उभा लावायचा आहे आपल्याला. आपण आत्तापर्यंत आडवे तुकडे लावले, आता आपल्याला उभा लावायचा आहे. बघा बरोबर मध्ये आपल्याला हा घालायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता. ठीक आहे, आले लक्षात. आता त्यानंतर आता दुसरी जी लाईन आहे ना इथे आपल्याला 2 तुकडे टाकायचे. आता पहिली जी लाईन होती आपण इथे एकच तुकडा टाकला, आता दुसऱ्या लाईनीला आपल्याला 2 तुकडे टाकायचे आहेत. 2 ते कसे ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता एक घातलाय आणि इथे बरोबर याच्यामध्ये आपल्याला सुई खाली घालून अशा पद्धतीने. ठीक आहे, आता याच्या शेजारून परत आपल्याला सुई बाहेर काढायची. अजून एक तुकडा घ्यायचा आहे आणि इकडे टाकून घ्यायचं आहे याच्या शेजारीच. बघू शकता अशा पद्धतीने. हे बघा आता काय करायचं आहे, आता परत आपल्याला या दोन्हीच्या मधोमध परत एक तुकडा घ्यायचा आहे. हे बघा बरोबर या दोन्ही तुकड्यांच्या मधून एक सुई वरती काढायची आणि एक तुकडा घ्यायचा आहे आणि हे बघा इकडच्या बाजूने आपल्याला आतमध्ये घालून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथे घातलाय, आता परत इकडे काढायचं आहे. आता बघा पहिल्या लाईनीला आपण एकच तुकडा घातलाय, दुसऱ्या लाईनीला 2 तुकडे घातले, तिसऱ्या लाईनीला आपल्याला 3 तुकडे घालायचे. बघा इथनं सुई बाहेर काढली मी. आता आपण हे बघा तुकडा घेऊयात आणि इकडे आतल्या बाजूने सुई खाली घालून हा तुकडा टाकून घेऊयात. ठीक आहे, परत इकडच्या बाजूने सुई बाहेर काढायची आपल्याला. तुकडा घ्यायचा आहे आणि इथे टाकायचं आहे. बघा लक्षात येतंय. हे बघा खूप सोपं आहे, फक्त थोडंसं लक्षपूर्वक बघितलं की समजून जाईल. ठीक आहे, अजून थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते. आता बघा आपण आपल्याला इथे किती 4 तुकडे टाकून घ्यायचे. ते कसे बघा, आता अगोदर मी इकडे सुई काढून घेतली बाहेर, तुकडा घेतलाय आणि इथे आपल्याला बरोबर त्याच्या समोरच आपल्याला हा खाली घालून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता या 2 तुकड्याच्या मधनं परत सुई बाहेर काढायची वरच्या लाईनीतल्या. तुम्हाला जर कळत नसेल ना थोडंसं पॉज करत आणि थोडंसं रिटर्न जाऊन बघितलं ना तर नक्की लक्षात येईल. ज्यांना कोणाला जर कळत नसेल तर नक्की समजेल कशा पद्धतीने केलेलं आहे. मी तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, परंतु तरीही नसेल समजलं तर तुम्ही परत थोडंसं रिटर्न जाऊन पॉज करत जर बघितलं तर नक्की कळेल. तर हे बघा परत या 2 तुकड्याच्या मधनं काढलंय आणि एक तुकडा घेतलाय सुईमध्ये. सुई ते खाली घालून घ्यायची. ओके, सेम इकडे पण तसंच तुकडा घ्यायचा आहे, इथे सुई खाली घालून घ्यायची
बघा आता आपण पहिल्या लाईनीमध्ये एकच तुकडा घातला आहे, दुसऱ्या लाईनीत 2 तुकडे घातले, तिसऱ्या लाईनीत 3 तुकडे घातले, चौथ्या लाईनीत 4 तुकडे घातले. आता 5व्या लाईनीत आपल्याला 5 तुकडे घालायचे, 6व्या लाईनीत पण आपले 5च बसतील. असे आपल्याला हे घालत जसे जसे याच्यामध्ये बसतील ना तसे तसे आपल्याला घालत जायचं. नंतर परत कमी कमी करत यायचं आहे. ठीक आहे. जसं आपण हे तुकडे लावले ना अगोदरचे, अगोदर छोटा, नंतर थोडासा मोठा, नंतर थोडासा मोठा, नंतर थोडासा मोठा, नंतर थोडासा मोठा आणि नंतर परत इकडे छोटे छोटे करत गेलो आहे. सेम तसंच करायचं आहे. इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6 असं आणि मग नंतर परत 5, नंतर 4 असं आपल्याला करत जायचं आहे. चढता क्रम उतरता क्रम असं घेत जायचं. आता थोडंसं करून घेते, नंतर परत इकडे दाखवते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ पण आपला जास्त मोठा होणार नाही. तर हे बघा असे इकडे पण मी आता हे 3, 2, 1 असे इथे तुकडे लावून घेतलेले आहेत, बघू शकता. आणि अशा प्रकारे आपलं इथे मॅट जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही जरदोसीचं मॅट बनवू शकता आणि खूप सुंदर असं दिसते. आता हे उजेड पडतोय आणि ही जरदोसी पण आहे ना थोडीशी चमक मारते, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं दिसत नसेल कदाचित, परंतु खूप सुंदर असं हे दिसतंय वर्क. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे मोराचा जे पोटाचा भाग असतो तिथे तुम्ही हे जरदोसीचं वर्क करू शकता. तर खूप सुंदर असं दिसतंय बघा. ठीक आहे. हे बघा तुम्हाला दिसतच असेल, हे बघा अशा पद्धतीने हे सुंदर असं मॅट तयार झालेलं आहे. आता बघा आता आपल्याला आउटलाईन द्यायची. तर आउटलाईन आपण इथे मोत्याने देऊ शकतो आपल्याला, किंवा शुगर बीड्सने देऊ शकतो, किंवा कलरच्या मोत्याने देऊ शकतो. आपल्याला आवडीप्रमाणे आपल्याला ज्याचं इथे द्यायचं आहे ना आउटलाईन त्याचं आपण इथे देऊ शकतो. तर मी इथे मोती घेतलेले आहे, व्हाईट कलरचे मोती. हे बघा हे व्हाईट कलरचे मोती घेतलेत मी आणि साईज जी आहे ना ती थोडी छोटी आहे. छोटी म्हणजे हे 3 mm मोती आहेत. आता आपण आपल्या आवडीप्रमाणे पण नंतर मला विचारतात बऱ्याच ताई की तुम्ही किती नंबरचे मोती वापरले, त्याच्यामुळे मी सांगितले तुम्हाला लगेच की हे 3 mm मोती वापरलेत. आता याच्यामध्ये छोटी मोठी साईज भरपूर साऱ्या साईज आहेत याच्यामध्ये. आता आपला साधा जो धागा आहे ना तोच घेतलेला आहे आणि आपली जी अरीवरची सुई आहे ती घेतलेली आहे. आता आपला हा धागा अशा प्रकारे बोटामध्ये पकडून इथनं आपल्याला हा टोकापासनं इथे वरती काढायचा आहे आणि हे जे मोती आहे ना हे सुईमध्ये भरून घ्यायचे. तर हे बघा सुईमध्ये मोती भरून घेतलेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचे. आता इथे गोल्डन पण वापरू शकता, परंतु आपली जी जरदोशी आहे ती पण गोल्डन कलरची आहे, त्याच्यामुळे दोन्ही गोल्डन होईल. आधीच ही जरदोशी चमक मारते, त्याच्यामुळे मी गोल्डन कलर इथे वापरला नाही, व्हाईट कलर वापरला आहे. तर हे बघा इकडनं हे असे लावलेत. आता राहिलेले पण मी अशा पद्धतीने हे लावून घेते. तर बघा अशा पद्धतीने मी इथे कंप्लीट करून घेतलं आहे आणि खूप सुंदर असं हे मॅट दिसतंय. आता तुम्ही हे कोयरीमध्ये, मोराच्या पंखामध्ये, अजून पानामध्ये खूप साऱ्या प्रकारामध्ये हे भरू शकता. तर हे मॅट तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटत पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.